पण करतात हो बरोबर आहे विचार सागर आणि मीटिंग एक मिनिट लक्ष बहिरंग म्हणजे ज्या साधण्यानं अंतःकरण शुद्धी होती आणि ज्या श्रवणानं परमात्म्याची प्रती देते ते अंतरंग म्हणून म्हणजे बहिरंग जे बोलतो ना आधी बहिरंग लागतात नंतर अंतरंगाकडे यावं लागतं नंतर आपल्या स्वरूपाला आपण जाणावं लागतं म्हणून अंतरंग सोडतात लोक बहिरंगात कारण जगातच तसं चाललंय आपला विषय नाही पण बहिरंगाचा उतारा हे सांगणं आमचं जरुरीच आहे हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे आपण अंतरंगात आहेत का बहिरंगात आहेत कळायला नको का आपला परमार्थ कोणत्या पद्धतीचा आहे आपण कोणत्या मध्ये प्रवेश केलाय आपल्याला बहिरंगाची गरज आहे का अंतरंगाची गरज आहे हे जर बुद्धीला कळत नाही तुमच्या परमार्थाला अर्थच नाही ते बाहेर कळत नाही की आता बहिरंगातून बाहेर कसे यावं ते पण समजत नाही पण उत्तम अधिकारी बहिरंगाला शिवत नाही ना मुक्तीचा मार्ग सोडत नाही अध्ययन बंद होत नाही अज्ञान ठेवत नाही देवा उरत नाही वृत्तीला देहाकडे जाऊ देत नाही तो उत्तम अधिकारी मग आपण अशा स्थितीत राहायचं ना आणि हे लोक कसे असतात तुम्हाला काय करायचे बरं काय कर आमचा मी काय बी करू आता आहे का नाही आमचा मी काय बी करू तुम्हाला काय करायचं सगळं आडदांड नाही की नाही चांगला बरोबर का ज्या रस्त्यानं आपण चाललो एका रस्त्यावर इकडे एक रस्ता इकडे एक रस्ता तर आपल्याला सांगितलं की ह्या रस्त्यानं तुमचं घर येतं बरं का या रस्त्यानं विशीचं द्वार येतं मग आता घराकडे जाऊ का विशीच्या बाहेर यावं ते येऊन तुम्हाला काय करायचं आमचं कुठे जाऊ विचार करावा लागेल त्यासाठी नाही आत्मस्वरूपाच्या ती म्हणजे विशीच्या बाहेर जाऊ तुला काय करायचं म्हणजे त्याला बहिरंगात जास्त आवड आहे त्या अंतरंगाला जास्त किंमत देत नाहीत आणि एक सांगते पुढचं अंतरंगात भेटत पण नाही अंतरंग भेटत नाही हे महत्वाचा टप्पा आहे असे वेदांताचे ग्रंथ प्रक्रियाचे ग्रंथ अध्यात्माचे ग्रंथ सोडविणारा महंत ऐकायचं त्याला चांगलं म्हणायचं लोकांना म्हणायला लावायचं पुन्हा ज्या श्रवणामध्ये हाताला काय लागत नाही जिथं बुद्धीचा वाद होत नाही जगताचा निराश करता येत नाही त्याला तुला बोध देता येत नाही चांगलं म्हणा वाघ म्हणा म्हणजे अट्टहास करणारे लोक आम्ही चांगलं म्हणू त्यांनाच मर मग आम्हाला काय करायचं बरोबर आहे ना तांदळातले खडे काढायला त्याला मिसावं लागतं ना ती म्हणते आम्ही खडेच काढणार नाही खडे खा बरोबर आहे का तांदळातले खडे काढत जातात पडत नाही त्या अंतःकरणातलं अज्ञान काढलं दुःख हृदयात पडत नाही पण ती म्हणते आम्हाला खडे खायचे आम्ही म्हणतो खा खडे खा दगड खा मुरुम खा तिला अज्ञान सोडायचं टाकायचं तिच्या अवकाशच नाही अधिकार नाही योग्यता म्हणतात मग अंतःकरणात अज्ञान काढण्यासाठी हे ब्रह्मज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञान करण्यासाठी विचारसारच आहे आणि ह्याचे बैठक बसून देणार हे व्यासपीठ आमच्या गुरुजींचं आहे आणि त्याच्या प्रक्रिया करण्यासाठी अंतःकरण पवित्र आहे बहिरंग करून पवित्र झालं त्याच्यामध्ये आता प्रक्रिया भरा आहे की नाही त्यामुळे अंगण नाही भरायची प्रक्रिया मग काय बी करा प्रक्रिया तरी भरा नाही तर काय बी करा बरोबर आहे तुम्ही पण परमार्थामध्ये बुद्धीचा उच्चांक ज्ञानानं होतो आणि अज्ञान टाकण्यासाठी प्रयत्न अंतःकरणाचा होतो तिथे महासुखाचा प्रवास सहज होतो आणि बुद्धी साध्यापर्यंत जाऊन थांबते साधना पवित्र असते ती साधना श्रवण भक्ती वेदांताची शक्ती परमात्म्याची प्रतीती आणि प्रमात्याची निवृत्ती हे पाहिजे आणि त्याला स्वतःच्या अज्ञानातून बाहेर यायचं असतं आणि ती साधना अंतरंग असते ती वेदाची शक्ती असते विचारसागरची भक्ती असते अध्ययनाला सुरुवात असते आणि अध्ययन करता करता भगवंताची भेट असते म्हणून
आपण काय करायला, आपण काय करू नये हे जर कळत नसल तर सांगून फायदा नाही. समोरचं जर आडदांड असलं तर सांगणार गप असतो. मग माझंच खरं, काय करा काय करा अशा कट्टवृत्तीला कशाला कबूलच करायचं. हा तो तिथं संसारात नसतो, इथं वाचतो नसतो, पुन्हा बघून हसतो, पुन्हा शेवटी माजतो. तिला असते, तिला लाज वाटते मी देह का, तिला बुद्धीला काय लाज वाटते, मी आतापर्यंत देहाला माझं म्हणलं होतं, जगताला खरं म्हणलं होतं आणि विकारात अंतःकरण घातलं होतं. मन मध्ये आणि मी त्या स्वरूपात नाही. मग आपला परमार्थ कितपत कराय, एक वाचलं म्हणजे सगळं झालं का, नाही बेटा. कळणं आणि ते होणं, त्या पदावर राहणं आणि देहपद जाणं, प्रत्येक जडाला सोडणं आणि आपल्या पदाला जोडणं, स्वतःचे गुण कळणं आणि देहभाव जळणं, ईश्वराचं सानिध्य मिळणं आणि मी कोण कळणं, त्याला म्हणतात परमार्थ. आम्ही वाचलं, उपकार केला वय ग, हे कुशल असतं वाचणाऱ्याला. मला आमच्या मॅडम म्हणल्या, बाई आमच्या पाहुण्याकडे गेले, त्याला तो आनंद वाटतो. त्याच्यामध्ये एक फल आहे, कुणाला काही येत नाही त्याला येतो, त्याचा आनंद मिळत नाही. म्हणजे त्याच्यामुळे पवित्र आहे, म्हणजे उत्तम आहे. पण ओळीचा अर्थ नाही म्हणून मध्यम. तुम्हाला उत्तम असेल पण आम्हाला मध्यम आहे ना, कारण त्यानं पाठ केलं शब्दात आहे, भगवंतात नाही. हे करणं महत्वाचं आहे. मस्त मस्त शब्दात आहे का भगवंतात, शब्दात. आणि शब्दात म्हणजे ईश्वराचा संबंध नाही, शब्दाचा संबंध आहे. शब्द कोण आहे, अविद्या कार्य. जगत काय, अविद्या कार्य. मग तू तिथंच केलं, समजली का अविद्या. मग तू कुठे आहेस, जिथल्या तिथं. म्हणून तर कुणाला कसं धन्य समजायचं ते पुढे पुढे माग माग आल्यावर नाही. म्हणजे पाठांतराला मत तुम्ही द्या, आम्ही देत नाही. तुमची इच्छा तुम्ही द्या, आम्हाला काय करायचं. वाचनाला मत तुम्ही द्या, अध्ययनाला मत आम्ही देतो. तुमच्या 10 मिनिटं पडली, बसा वाटलं का मला. मन बैचेन होत आहे, थांबतच नाही. कारण हाच टाइम दिला नाही माऊलीला, असं कसं केलं आपण, बरोबर वाटतं ना मनाला. कसं आत्मचिंतनामध्ये तर भगवंतात ते स्थिर आणि पवित्र आणि शांत असत. पण संसारात मन अशांत होत, परिचय होत, विचित्र बनत, मोठ्याला जाणत. संसार तुमचा या डोक्यावर नाचा, कळत नाही बाया नाही. ते आपल्याला नाचवते तर आपण नाचावं लागतो. हे नाचवते आणि आपण नाचतो. बाबा नाही का, जाऊ नको, जाऊ नको, बघू नको, येऊ नको, बघू नको, ठीक आहे की नाही. आणि त्यांचं ऐकलं तर बरं आहे, तर काय करे का. आम्ही साधूच ऐकतो, वेदाचं, गीतेच, आणि मग तुझं का करे. आम्ही साधूच ऐकणार, वेदाकडे जाणार, ब्रह्मज्ञान घेणार आणि स्वरूपाला धारण करणार, जगताचा भाव बंद करणार, अज्ञान संपवणार, ज्ञान प्रकट करणार आणि चित्ताला चिन्मय करणार. चाल चाल बोल, हाय का तुझ्या बसले. आम्हीपणा नाही, पण वस्तुस्थिती आहे. आम्ही हे करणार, आमच्या विषयाच्यामध्ये घालणार, म्हणून विचार चालला. बरोबर आहे की नाही. सत्रा बहिरंग साधनं म्हणजे ज्ञानाला दूरचा. यज्ञाच्या कर्मापासून स्वर्गाधिकाची प्राप्ती होते असे शास्त्र सांगितले. यज्ञापासून स्वर्गच आहे, कर्म कर्मनिष्ठ. यामुळे यज्ञाचे कर्म संस्कार साधनेच आहेत, अंतःकरण शुद्धी साधने नाहीत. यज्ञ काय संसारच आहे ना. अंतःकरण शुद्ध कुठे गेला, सर्वांकडे नेलं किती यज्ञानं. पण कोण करतं पण सांगितलं, त्या काळातला ग्रंथ आहे ना.
यज्ञ या करणारे लोक ऋषी म्हणे तपस्वी. आता यज्ञ आहे का कोणाच्या घरात? आता नाही. मग ते अंतकरण शुद्धी साधने नाहीत, मग त्या ब्रह्माची प्राप्तीचे साधन तो कसे? ते तर यज्ञादी कर्म अंतकरण शुद्ध करत नाहीत, मग त्याच्यापासून ब्रह्मायक्य तो कसं होईल असा प्रश्न आहे, शंका आहे. आता समाधान, संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञादी कर्म केली तर सकाम पुरुषांच्या संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञ तर सकाम पुरुषांना यज्ञादी कर्मे साधने. तुम्ही यज्ञ कसा केला? सकाम केला का निष्काम केला? तुम्हाला माहिती, आम्हाला काय? जर सकाम केला त्याला काय मिळतं? संसार साधने मिळतात. आणि निष्काम पुरुषांना अंतकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्म ज्ञान निष्ठा होते पडते. जर निष्काम केला तर ज्ञान दृष्टी येते, तो इकडे येतो, कुणाकडे? श्रवणाकडेच नाही. म्हणून ती ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. बघा, ऐका डबल आहे. निष्काम पुरुषांना अंतकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्मे ज्ञानाचे हेतू आहेत, म्हणून ती ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. अंतरंग यज्ञाला बहिरंग म्हणले. बघा, मग सगळंच बहिरंग आहे, पाठ सोडून सगळंच बहिरंग आहे. ज्ञान सगळं पण कुठलं कळतं बाहेर? बोलता येत नाही सगळं. आम्ही हे करणार, आम्ही ते करणारा अट्टहास जलम तेच करायचं. एकदा केले की मनुस तर तेच. पण साधक तसं नाही. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्पराशोधन आणि शेवटी त्याचा ऐक्य. हीच नाही, आम्ही ते करणार आहे, नको करू बाप्पा. पण प्युअर साधक, मुक्तीच्या मार्गावर आलेला आणि भगवंताला प्राप्त करणारा, तो एका एका टप्प्याने पुढे जातो. एका 4 टप्पे. विवेक, वैराग, श्रवण, मनन, 8 साधन. त्यामध्ये परिपूर्ण असतो विवेक, वैराग, संप्रशक्ती, मोक्षत्व. पुन्हा खाली श्रवण, मनन, निध्यासन, तत्पराशोधन. त्या साधनेवर असतो तो अंतरंगात आहे. आणि माते आहे का अंतरंग कुणाला? आहे का डोळा याचा? आहे का डोळा? मला इतकं वाईट वाटलं, म्हणजे देवा, आपण ज्ञानेश्वरी सांगतो साधकाला माझ्या, पण पाया नाही ना, कच्चा आहे. नामदेवराव नको व्हायला, नको ज्ञानदेव. आणि मला कास कसा असता, तुमचं पुण्यच आम्हाला हे असं बुद्धी देतो. अगदी सत्य आहे, बिलकुल सत्य आहे. आपल्याकडे आहे, आपण त्याची साधना केली तर जगाला द्यायला काय हरकत आहे? बरोबर आहे ना? मग या अंतरंग साधण्यापासून जग वंचित आहे, कबूल करत नाही, अर्धांडत. तू का माझं तू काय का? मग जर नाही साधना, नाही ज्ञान साधना, ब्रह्मैक्य भावना, उत्कंठ त्याची आहे, प्रीती त्याची आहे, ऐक्य त्याचं आहे, व्यवहार याचा आहे. ही होती अवस्था. मन लागत नाही कुठंच, कशाच मन लागत नाही आणि काहीच आवडत नाही. निराश, निरस, रस नाही. रस अध्यात्मा, रस चिंतना. आपले रमवणारे साधक फार तुरळीत असतात. आपल्या वतीला भगवंता ठेवणं आणि आत्मरूप प्रकट करणं आणि त्याच्या संघात सत्संगात राहणं, त्याचं ऐक्य भोगणं, आत्मरूप होणं फार कमी लोकांच्या पदरात आहे. कारण हे साधनेवर कोणी येतच नाही, काही वाटतच नाही. ते म्हणतात आम्ही वाचलं ना, संपलं. उपकार केले ना, त्यांना वाचलं म्हणजे लोक उपकार केले. आता साधू व्यंकटेश स्तोत्र आहे, परात परगहना ऐका नाही, परात तिला विचार सांगून मा परात परत ती कोणती परत ती वेळेने किती आठवण येते. पण त्या वाचत्याचा 12ला, दुपारी 4ला सगळं वाचतात. संसाराकडे सगळं करतात, नेम, नित्य नेम, संसार भरभराट. तू कळतो कशासाठी वाचायला आहे का? कवडीची अक्कल. आता मी 12 वर्ष केलं ग, तू कर. आता काय करू? केलं म्हणजे कर्मच आहे, पण जाणलं म्हणजे धर्मच आहे. जाणलं का तू परत परत? ती मग ती परत फिर परत. किती आवड आहे त्या भेंडराचं, नाही का आवड? किती सुंदर ते वाक्य खाली मागून मागून जे येत ना, फार सुंदर आहे. गणपती स्तोत्रामध्ये कुठं कळतं वाचताना? नाही कळत. परत परत गहन तू व्यंकटेश, तू गहन आहेस, तू दिसतो तसा नाहीस.
रात पर गहना मग संध्याकाळी सांगते आता व्यंकटेश तो काढू रात्री घेऊ तुम्हाला सांगते काय असते ते गप्पा मारित नसतो तेच करू. तेच करू दिसायला सुंदर आहे सगळ्या जगाला धन देतोस पुण्य करतोस तर ते जरूर काय गहने काय सुंदर आहेस तू काय तुझं रूप आहे दंतपंक्ती लावण्य ज्योती हिरे माणिक मोती वा 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 काय सुंदर वर्णन आहे हो संध्याकाळी काय आहे ते तरंग पहिला पान नंबर 11 अधिकाऱ्याचे कर्तव्य अधिकाऱ्याने काय करावं अधिकारी कोण आहे अधिकारी कसा असतो अधिकारी म्हणजे 2 दोष टाकलेला एक दोष काढण्यासाठी सत्संगामध्ये श्रवण भक्तीमध्ये नितांत श्रद्धा ठेवून वेदांत वाक्याचं चिंतन करतो आणि मनातला अज्ञान समाप्त करतो देहभावाला सोडून देतो आपल्या कल्याणासाठी जगात येतो आणि साधूला शरण जातो आणि देहभावाला निवृत्त करून स्वरूपामध्ये स्थित होतो तो अधिकारी इत्यादी कर्म त्याची साधने पुत्रादी या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करावा अधिकारी काय करतो टाकणं पण यज्ञ कर्म केलं तरी बसून काही नाही मागणं सहाय्यकाला असतं असं करतो काय तू बाबा म्हणून संसार करणं पोतीला दुसरे मारा म्हणायचे जरा सत्संग माहित नाही जरा वैराग्य नाही जरा विवेकाची शक्ती नाही तर आमच्याकडे येऊन काय फायदा योग बसायला येऊच नाही जर आपल्या मुक्तीचा करायचं जायचं अंतःकरण पवित्र करायचं आणि भगवंताला भगवंत बनायचं तर आमच्याकडे थांबायचं म्हणून तर आमच्याकडले 100 लोक रोजचे कटले ते थांबतील ज्याला साधना करायची ते थांबतील ज्याला कल्याण करायचं ते थांबतील ज्याला जन्मायचं मरायचं ते जातील आपल्याला देणं ना देणं पाऊस पडला मोरी धुतली काशेत मध्ये पेरलं काय त्याचं पावसाला शेतात पडणं चांगला त्याचं पीक फळ फुलं तसं अंतःकरणाच्या जमिनीत बोधाचा पाऊस पडला तर मोक्षाचे बळ आले चला माणसा विधीपूर्वक त्याग करावा कारण त्याचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याच्या ठिकाणी यज्ञाधिकाचा संभवच नाही त्यातले कर्म काही करत नाही आता बघा यज्ञाधिक कर्माधिक दूर आहेत आणि विवेकाधिकांचा स्तंभ आहे कर्म दूर आहे मनापासून यज्ञाधिका ऐका यज्ञाधिकाचा संभव आहे म्हणून विवेकाधिक जवळ आहे याकरिता विवेक जवळ आहे आपल्याला काय करावं काय करू नये काय खरं आणि काय खोटं हे जेव्हा कळाल त्याच्यापाशी विवेक आहे यज्ञादी कर्म दूर आहेत याकरता श्रवणादी ज्ञान साधनांच्या साह्याने ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पत्ती विषयी विचार करा बघा श्रवणादी ज्ञान साधनाच्या साह्याने श्रवण करा त्याला ज्ञान मिळतं पुन्हा काय ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पत्ती विषयी ब्रह्म ऐक्याचं ज्ञान घेतल्यानंतर काय उत्पन्न होतं ब्रह्मभाव विचार करावा ब्रह्म ऐक्य बापरे ज्ञान उत्पत्ती विषयी विचार करावा ब्रह्म ऐक्य कसं होतं ते ऐक्य कसं असतं 2 मिनिटं बोलू कारण इतकं वाचून तुम्हाला माती पहिली वेळ आहे विचार सागर पहिल्यांदाच आहे ना ब्रह्म ऐक्य म्हणजे बुद्धीचा आणि भगवंताचा संगम आणि ते ऐक्य म्हणजे जडाचा आणि मनाचा संबंध ब्रह्मैक्य केव्हा होतं वृत्तीने देहाला सोडल्यावर वृत्ती देहाला केव्हा श्रवणात गेल्यावर श्रवणात केव्हा जातं अंतःकरण शुद्ध झाल्यावर अंतःकरण शुद्ध केव्हा होतं निष्काम कर्म केल्यावर निष्काम कर्म केव्हा होतं जास्त पुण्य झाल्यावर आणि पुण्य केव्हा जास्त होतं सत्कर्म झाल्यावर सत्कर्म केव्हा होतं जन्मांतरीचं तुमचं पुण्य असल्यावर पुण्य लागतं इकडे कुणी कसं येईल इकडे खराब कोण बनले जाऊ खराब दुकान बनले लागतं पुण्य लागतं सुकृत पुण्य त्याला काय म्हणतात सुकृत पुण्य पदार्थ म्हणून तर इकडे सर्वांना कोण यायला आमच्याकडे युट्यूब मध्ये टाका का डब्यात टाका इकडे अधिकार नाही म्हणून तिथं टिकत नाही मिळत नाही पण त्याचं भाग्य आहे ते इथून निघत नाही खरं सांगतो तुला श्रवणाचा मार्ग मिळाला मी कोण कळालं अध्यात्म ज्ञान मिळालं त्याच्यासारखा भाग्यवान त्रैलोक्यात नाही पण इथं कोण टिकत नाही कारण तेवढं त्यांचं भाग्य नसतं ना बेटा
बहिरंगाची साधना, कर्मकांड, हे करायचं, ते बसवायचं, पारायण ते करायचं, तिकडे जायचं, इकडे यायचं, एवढंच करते. पुढे काय त्यांना? पुढे नाही जाऊ शकत त्यांचं अंतःकरण. अधिकारच न्यून ना. योग्यता तसं कर्म, योग्यता तेवढीच उडी. पुढे काय उडी नाही का? उडी ना. आता त्या माकडाने मी सकाळी ज्ञानेश्वर घेतली तर बसले. हा, तुम्ही मध्ये होता, कुणीच नव्हते, मी अलिबाग. एका सेकंदी सगळे तीर्थ आले, भूत आले, कलियुगातले देवता निघून गेला, तीर्थ निघून गेले. फक्त आमची संजीव समाधी आणि लोहदंड तीर्थ आणि बजरंग बली इतकंच राहिलं खाली, बाकी काही नाही. लोक म्हणले कलियुगात पाप येते, कोण राय तीर्थ कंटाळून गेले वरी त्या पाप्याला येते आणि पाप देते नग बाबा. वर्गाला गेले तीर्थ, लोहदंड तीर्थामध्ये 12 वाजता येतात आणि काय कारण पुन्हा वापस जातात. त्याचा टाइम 12 वाजताचा आहे दुपारच्या. पंढरपुरामध्ये स्नान करावं तर 12च्या नंतर. हो, दुपारच्या 12 नंतर. हो. आणि लोहदंड तीर्थ ते कुठे आहे? पुंडलिका समोर. हो का? पुंडलिका समोर. पण माहिती तर कुठे आंघोळ करता आहे, येते? लागूनच तीर्थ आहे. एकूण आहे. लागून म्हणजे तिथे आंघोळ करता येते? आणि मग रात्री 2ला तरी गेला. आपण नदीमध्ये करतो ना आंघोळ. त्याला टेकटीच वाहते पुढे गंगा चंद्रभागा. तसं नाही. तिथून सुरुवातच मी म्हणजे तिथून कसं करणार? नाही, कुठं जायचं आम्ही, कुठे जातो. लोहदंड तीर्थ त्याचं नावच आहे. लिहून आहे तिथं लिहिले की लोहदंड तीर्थ. येडा बघा कुठे गुजरात लिहून ठेवलं लोहदंड तीर्थ. आम्ही कुठे करतो तुम्हाला माहित असं तीर्थ ते माहित नव्हतं. आता पुन्हा गेलं ते तुम्हाला कोण लिहून गेले ना, लिहून आपल्याला पुण्यवान भेटतात लिहून ठेवायचं. नको आता चार करायचा आपल्या काय करते त्यांचं सगळं कशी निघून द्यायचे. कलियुगात भूत आहेत म्हणली पापी, चल भागव नाही का पळून गेले तुम्हाला घेऊन. ते वागला त्याच्यामध्ये असं तसं ते आजकालचे जे विचार काय असलं धंदाचं. आता 19 ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार. आता हेडिंग कुठलीच 19 आणि त्याचं नाव ज्ञान साधन श्रवणाधिकाचा विचार. श्रवण केल्यानंतर त्याचा विवेक उत्पन्न होतो, त्याचा विचार. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन ही ज्ञानाचे अंतरंग साधने. झाला आपला विषय असे सांगितले. त्यातील प्रत्येकाचे लक्षण, प्रत्येकाचं काय लक्षण तुम्हाला सांगितलं मी. श्रवण उपक्रम उपसंवादपूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य श्रवण म्हणतात. आता मनन निधिध्यासन सगळं झालं, पुढे चालते. कुठं वेळ घाल तुम्हाला सांगितलं नाही. कवर बोलू तुम्हाला ते पीस न पीस आम्ही तयारच द्यायला. असंभावना, विपरीत भावना याचे लक्षण त्यांची सुरुवात. असंभावना, विपरीत भावना. विपरीत भावना म्हणजे मी देह विपरीत आहे ना. आता हे करा का ते करा, असंभावना. आता ऐका पुढे. महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्मात्याविषयी जो संशय, महावाक्याने सांगितलेल्या जीव ब्रह्माच्या विषयी, जीव ब्रह्म एक आहे कळालं, पण मनाने कुठे गेला. महावाक्यानं सांगितलेल्या जीव ब्रह्माविषयी आलेला संशय, असंभावना. अरे त्यांचं काय सुट आहे. वेळेला सांगितलं जीव ब्रह्म आहे, मग महावाक्याचा त्याने ते तू आहेस. महावाक्य म्हणतात ते तू तत्तम असे. मग ते ब्रह्म तो आहे असं महावाक्याचा द्वारा ज्ञान झालं बुद्धीला. पण बुद्धीला संशय आला, कच्च ज्ञान, दृढ ज्ञान, अदृढ ज्ञान. ज्याचा विश्वास आहे त्याचं विपरीत भावना. असंभावना म्हणजे भावना म्हणजे वृत्ती. माझ्या त्याच्यावरली भावना आहे, धर्माची काय भावना आहे, त्यांचं प्रेम म्हणजे विश्वास. आवाज करू नको. म्हणजे महावाक्यातून सांगितलेल्या जीव ब्रह्मात्याविषयी जो संशय त्याला म्हणायचा असंभावना. महावाक्य सांगतो तू ब्रह्म आहेस, तू दे नाही. तिला वाटतं मी आहे. कारण अनाधिकाचे संस्कार ना जडाचा संबंध. अनाधिकाचे संस्कार अंतकरणाला लागतात. ते अंतकरण देहाला माझं म्हणलेलं असतं, अंतराज्ञान असतं. ते त्याला देहाचं भान असतं, जगताचं ज्ञान असतं, इंद्रियाच्या ठिकाणी तिथं त्याचं मन असत नाही का. भगवंत कुठं म्हणे देह माझा. मग मन देवापाशी ना, देहापाशी का देवापाशी, दोन गोष्टीचा. मन देवापाशी तो भक्त आहे,
आणि मन देवरू तो मुक्त आहे आणि मन देहापाशी तो सक्त आहे. सोडती किंवा वैराग्यानं विवेकानं वृत्ती देहाला सोडती, ती श्रवण भक्ती बोलती. मन भगवंताकडेच जात, परावृत्त होत देहातून. त्याच नाव ज्ञान. बोधाच्या साह्यानं वृत्ती ईश्वराकडे जायला लागते, देहाला नाही. इथं श्रवण भक्ती आहे. बुद्धीची अंतःकरणाची वृत्ती जेव्हा देहाला धारण करते, अज्ञानात असतं आणि जेव्हा ब्रह्मज्ञानानं अज्ञान मरतं तेव्हा बुद्धी पलटती, देहाला सोडून भगवंताला बघते. ही ज्ञानाची स्थिती आहे, वेदांताची रीती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे, ही जीवनमुक्ती आहे. हे ज्ञानाचं वैभव आहे बेटा. मग इकडे यावंच, हे ज्ञान द्यावंच, मी कोण कळावंच आणि त्या भगवंतामध्ये मन जुळावंच. कुठं कळतं कुठं राहावं, काय करावं. गुरुवारान बेलवारान 21 दुर्वान 15 फुले काय आहे? काय मुजू व्हायचं. अरे राम, जपही पण मोजू करतात नाही. काय मोजून खाता का? भांडून मोजा. किती वेळ भांडले मी, मोज. कुणा दुखवलं मी, मोज. पण ते 13 कोटी करायला पण किती पण कशाला करत राहायचं, घरात राहायचं सर. नाही कुणा दुखवलं विचार करा. त्या बाईला विचार करा, किती दोष आहे, कमी दोष आहे. माझ्याकडनं वारीनं काय त्रास झाला, माझ्या देहानं कुणाला त्रास दिला, माझ्या मनानं कुणाला स्पर्श केला, दोषाला, विकाराला, देहाला, जगताला. माझं मन कुठे आहे? दोषात, विकारात, दुसऱ्या दुःख देण्यात. काय काय लोकांना दुःख दिले की मज्जा घाण लोक असतात. पण कुणाला लोकांची तळमळ असते ना, कोणीतरी दुःख काढून टाकू, त्यासाठी काहीतरी करू, हे वेगळं आणतात. श्रवण कार्य सगळं करते बेटा. येतेच. आता ऐका, असंभावना विपरीत भावना. महावाक्यापासून जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान होतं आणि त्या जीव ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म कसा असू शकेल हा संशय तयार होतो. त्याला म्हणायचं असंभावना. मी देहच आहे, विपरीत भावना. जग खरंच आहे, विपरीत भावना. विपरीत भावना आहे आणि नसून तिथं सुख मानायचं. वृत्ती देहाकडे आहे आणि देहाला माझं म्हणती, विपरीतच आहे. ती वृत्ती भगवंताकडे जाती आणि त्याला ओळखती आणि मग माझ्या विठ्ठल माझा म्हणती आणि विठ्ठल पुन्हा म्हणती. आधी माझा म्हणती, पुन्हा विठ्ठल होती. भक्ती आहे नंतर ज्ञान आहे. बरोबर आहे त्याने. गाणे बघा, मला येत नाही. हाक असते गाव, आता माझा श्वास सुटायलाय, तू ये ना. श्वास बंद व्हायची वेळ आली तर तुझी जाणीव नाही, तुझं आवेग नाही, तुझं ज्ञान नाही, तुझं प्रेम नाही आणि तुझी शक्ती नाही, तुझी प्रतीती नाही. श्वासाची दोर तुटे. काही कान सुंदर आहे, संध्याकाळी डाऊन उठून देते. असंभावना, प्रमेय असंभावना. असंभावनाचे 2 प्रकार आहेत, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना. जीव ब्रह्माचा ऐक्य, जीव ब्रह्माचा वेद, तो कसा करायचा, कसा खोटा. उद्या बघू. 7 वाजले, आपल्याला भजन करायचे. ते लोक सगळं सामान आले, साऊंड घेऊन आले, टाळ आले, साऊंड आले, चट आलं, सगळं आले, तबला आलं. प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना. उद्या बघू. आपण 20 पर्यंत आलो, उद्या 21 घेऊ. बघा, सुरुवात केली, 20 रिडिंग झाले. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. गणेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. सब साधु संतन की जय.